आज आहे गौरींचं आव्हान. तर आम्ही गौऱ्यांची पूजा आम्ही गौऱ्यांना पहिले बाहेर नेतो आणि बाहेरच गौऱ्यांचं औक्षण वगैरे केलं. त्याच्यानंतर सगळ्यांनी गौऱ्यांचं औक्षण वगैरे केलं, ओवाळलं त्यांना आणि आता त्याच्यानंतर त्यांना घरात प्रवेश करतो आहे. तर आमच्या घरी अशी पद्धत आहे की गौऱ्या आम्ही जेव्हा बाहेरून घरात आणतो तेव्हा आम्ही पूर्ण घरात त्या मिरवतो आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जिथे डेकोरेशन केलेलं तर आम्ही सगळं तिथे पाटावर खाली मुकुटे ठेवतो आणि त्याची आरती वगैरे करतो आणि त्याच्यानंतर आम्ही ते मुकुटे सगळं तिथे म्हणजे मुकुटे लावून वगैरे सगळं पूजा करतो. तर आता आम्ही या गौऱ्याही पूर्ण घरात मिरवत आहे आणि मिरवताना आम्ही जसं आल्या आल्या गौरी कशाच्या पायी, हळदी कुंकाच्या पायी, आल्या आल्या गौरी कशाच्या पायी, धनधान्याच्या पायी असं म्हणत अख्ख्या घरात गौऱ्या मिरवतो. तर आता आम्ही खालचं हॉल किचनमध्ये माझ्या सासूंच्या बेडरूममध्ये सगळ्या खाली गौऱ्या मिरवल्या आणि आता आम्ही वरती माझे बेडरूम आहे तर वरती कपाटाजवळ गौऱ्या नेतो आहे, कारण कपाटात म्हणजे लक्ष्मीचंच हे असतं म्हणून आम्ही सगळ्या बेडरूममध्ये पण गौऱ्या मिरवतो. कपाटाजवळ त्यांना पावलं वगैरे काढतो आणि तिथे कपाटाजवळ पण त्यांचं तिथे पूजा करतो. तर आता आम्ही जे पावलं असतात गौरीचे ते आधी काढून ठेवत नाही. जसं आम्ही गौऱ्या घरात आणतो तसं आम्ही पावलाचे कसे मारतो आणि जी चिटकी पावलांचे कसे मारतो ते खाली गौऱ्या अशा टेकवतो आणि घरात म्हणजे पूर्ण घरात मिळवतो. तर आता आम्ही वरची गौराई नेतो आहे आणि कशाचं काही बघू शकतात आपण बेडरूममध्ये पण कपाटाजवळ त्यांना ठेवून त्यांची पूजा करणार आहे आणि माझं बेडरूम आहे. तर आम्ही वरती पण गौराई आणलेल्या आहेत. तर आता आम्ही कपाटाजवळ ते ठेवून त्याची पूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पाटावर गौराई खाली ठेवून त्याची आरती वगैरे करून नंतर ते मुकुटे त्यांना घालून मग पूजा करणार आहे. तर तुम्ही बघू शकतात आता पूर्ण गौराई आम्ही रेडी करून ठेवलेलं होतं. त्या मुकुटांची पूजा केली, त्याची आरती केली आणि मग मुकुटे घातले. तर तुम्ही बघू शकतात पूर्ण असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. इकडे साईडला आम्ही गणपतीमध्ये ठेवत नाही, कारण आमचा गणपती आधीच कसलेला असतो, आम्ही बसवल्यानंतर गणपती हलवत नाही. त्याच्यामुळे साईडला आमचा गणपती आहे, इकडे तुम्ही बघू शकतात आणि इकडे पूर्ण गौराईचं डेकोरेशन आम्ही असं केलेलं आहे. साड्या वगैरे घालतो आणि इकडे खाली ह्या ज्या पितळाचे मुकुटे आहेत ते आमचे जुने मुकुटे आहेत, त्यांना आम्ही मान देतो आणि खाली महालक्ष्मींचे बाळ ठेवले आहे आणि खाली पूर्ण आम्ही असं फराळाचं वगैरे मांडलेलं आहे. तर बघू शकतात तुम्ही इतकं प्रसन्न वाटतं ना त्या दिवशी 3 दिवस पूर्ण म्हणजे ते असं घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण वाटतंय. तर बघू शकतात त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज वगैरे आलेला आहे. तर मग हा शॉर्टमध्ये मी व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण मी खूप काही शूट करू शकले नाही कारण मी घरात एकटीच करणारी आहे. पण थोडक्यात तुम्हाला जसं झालं तसं मी दाखवलं. तर बघू शकतात असं डेकोरेशन केलेलं आहे गौराईंचं. जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.